माऊली हा शब्द श्री गुरु निवृत्तीनाथांनी दिला। माऊली आई वडील गेल्यानंतर तो भिक्षा मागून आपल्याला खाऊ घालतोय। चिमुरड्या मुक्ताईला सांगितलं ज्यावेळेला कुणाचं ऐकत नाही त्यावेळेला तुझं ऐकतो। 4 वर्षाची चिमुकली मुक्ताई विलक्षण हुशार चातुर्य तिच्याकडे। ती ताटीच्या पटीतून डोकून पाहते। ज्ञानदेव आसनस्थ बसलेले आहे, चेहरा लालबुंद आहे, समाधीचं आसन लावलंय। आतापर्यंत ज्ञानदेवांची अशी मूर्ती, असा चेहरा, असा भाव कधी बघितला नाही। अनुताप आहे, चेहरा लालबुंद आहे, डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत आहे। मुक्तानं आवाज दिला, ज्ञानादादा। आतापर्यंत निवृत्ती आणि सोपानाशी न बोललेले ज्ञानदेव मुक्ताईशी बोलते झाले। मुक्ता तू आहेस? हो रे दादा, ताटी उघड ना। नाही मुक्ता, ही ताटी उघडण्यासाठी नाही ग, आता ती कायमची बंद। काय रे दादा? समाजामध्ये मान मान्यता मिळावी, आळंदी प्रवेश मिळावा, सिद्धेश्वराचं दर्शन मिळावं म्हणून या लोकांच्या सांगण्यावरून आईबाबांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं। प्रयाग क्षेत्री जाऊन त्रिवेणी संगमामध्ये देह समर्पित केले या लोकांच्या सांगण्यावरून। आणि कोणती लोक आहेत ती? आपल्या आईबाबांनी जीव दिला ना आपल्याला समाजामध्ये मान मान्यता मिळावी म्हणून। अजून काय सहन करायचं या लोकांचं? आपण सहज ऐकलं, लोक पायी चालू देत नाही, लोक घोड्यावरती बसू देत नाहीत। जीव दिला तरी समाजामध्ये मान्यता नाही। तोंड पाहिली तर विटाळ होतो। मग हे विटाळलेलं तोंड या जगाला दाखवायचं नाही आणि या जगाचं देखील विटाळलेलं तोंड पाहायचं नाही। मुक्ताई आश्चर्यचकित झाली। असा विचार करू नका दादा, ज्ञानदेव ऐकत नाही। असं बोलू नका ज्ञानदादा, ज्ञानदेव ऐकत नाही। नाही माऊली, ज्ञानदेव ऐकत नाही। मुक्ताई बोलते, ज्ञानदेव ऐकत नाही। ठाम आहे स्वतःच्या विचारावरती। त्या विचारामध्ये बदल करण्यासाठी तिनं प्रक्रिया चालू केली। तुम्ही कोण आहात माहिती आहे तुम्हाला? फक्त स्वर्ग। तुम्ही कोण आहात माहिती आहे तुम्हाला? तुम्ही योगी आहात, योगी। जगाचे अपराध पोटात घालण्याची शक्ती ज्याच्या अंतःकरणामध्ये असते, योगी मनाचा योगी पावन पावन मनाचा। जगाचे अपराध पोटात घालण्याची शक्ती ज्या अंतःकरणामध्ये असते त्यांना योगी असं म्हणतात। जग अग्नी झालं,
तुम्ही पाणी व्हा. लोक चटके देतात, तुम्ही पाणी व्हा. विश्वरागे झाले वन्ही संती सुखे भावे पाणी. काय म्हणतात माऊली? सुख सागर सुख सागर सुख सागर आपण व्हावे. ओ जगबोधिनी बाबा, ओ जगबोधिनी बाबा, ओ जगबोधिनी सुख सागर आपण व्हावे. सुख सागर आपण व्हावे. ओ जगबोधिनी करावे. ओ जगबोधिनी बोधा बोधा करू नये अंतर साधुसी नाही. साधुसी नाही आपपर सुख सागर सुख सागर आपण व्हावे. जग अग्नी झालं, तुम्ही पाणी व्हा. जगाला शांत करा. माऊली ऐकत नाही, मग तिला राहावलं नाही. ती ज्ञानदेवांना सांगू लागली, माऊली ज्ञानाचा महापूर ज्या माझ्या ज्ञानादादाच्या मुखांतून निरंतर वाहतो, या ज्ञानाचा जो विचार करीन त्याचं कल्याण होतं. ज्याच्या मनाला लोभ आणि अंता कधी शिवलीच नाही असं वैराग्यशील शुद्ध ज्ञान माझ्या माऊलींच्या मुखामध्ये असताना तुम्ही असा विचार करता. ज्ञानदेव ऐकत नाही. शेवटी मुक्ताईला न राहता ती म्हणती, माऊली तुम्ही कोण आहात स्वतः ओळखा. ज्ञानदेवांची ओळख करून दिली अभंगाच्या पहिल्याच्या. संत
लागल्यानंतर असं वाटतं की हे ऐकतच राहा, माहोल तयार होतो, डायरेक्ट पार्ट चेंज होऊन जातो. ही पण संतांचीच कृपा आहे. एवढ्या टाळ्या वन्स मोर किंवा हे जे आहे हे वारकऱ्यांच्या चालीन करता होतंय, हे केवढं वैशिष्ट्य आहे या 2025 मध्ये, आहे की नाही? बाबांचीच कृपा आहे ती. संत तोची जाणा जगी, दया क्षमा ज्यांची अंगी. या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ज्यावेळेला महाराष्ट्रात या देशामध्ये फिरत 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 वेगवेगळ्या संतांच्या क्षेत्रांना भेटी देऊन अहिल्यानगर कारागृहामध्ये ज्यांना बंदिवास झाला, एक लक्ष द्या, ते तुरुंगामध्ये बसल्यानंतर ते चिंतन करू लागले, पण अशी स्फूर्ण येऊ राहिली आतून, अशा चैतन्याच्या लहरी येऊ राहिल्या आतून. त्यांनी स्वतःच आश्चर्य व्यक्त केलं, तुरुंगात अटकेत असलेला मनुष्य प्रसन्न कसा राहू शकतो. हे वैशिष्ट्याचे ना देवा, अटकेत असलेला मनुष्य प्रसन्न कसा राहू शकतो, तो आनंदी उत्साही कसा राहू शकतो. पंडितजी म्हटले, हे सगळं मला एवढेच पूर्ण काय येतात, आतून एवढी एनर्जी उत्साह कुठून येतोय. वास्तविक पाहता मला टेन्शन यायला पाहिजे. मग त्यांनी थोडंसं पास्ट चेक केला, काल कुठे होतो, परवा कुठे होतो, मागच्या 15 दिवसात. ही सगळी ठिकाणं जी होती, ही सगळी ठिकाणं आळंदीपासून चालू झाली होती. महात्माजींच्या गांधींच्या अस्थी विसर्जित केला पुंडलिकाच्या मंदिराच्या तिथे शिलालेख लावला. पुढे नाशिकला आले, पंचवटीचं गोदावरीचं स्नान केलं, श्रीरामाचं दर्शन घेतलं, पुढे अंबिकेचं दर्शन घेतलं, परत माघारी फिरताना नेवाशाच्या पैज खांबाचं दर्शन घेतलं, शिर्डीला साईबाबांचं दर्शन घेतलं. नगरमध्ये प्रवेश केल्यानंतर अटक केली त्यांना. ते म्हटले, ह्या सगळ्या या जागेचा प्रभाव आहे हा. मी ज्या ज्या मातीतनं आलो, मी ज्या ज्या ठिकाणावरून आलो, ही सगळी ठिकाणं संत क्षेत्र आहे. आणि ही जी शक्ती मिळाली, ही जी एनर्जी मिळाली, हा जो उत्साह मिळाला, त्या मातीचा गुणधर्म आहे. आपण कुठे बसतो याला सुद्धा किंमत आहे. मग त्यांनी पुस्तक लिहिलं, त्या अहिल्यानगरच्या कारागृहामध्ये पुस्तक लिहिलं. ते जगात गाजलेलं पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे, त्या पुस्तकातला एक शीर्षक वाक्य मी तुम्हाला सांगणार आहे, संत नेमके काय करतात. पंडितजींनी पुस्तक लिहिलं, पुस्तकाचं नाव आहे डिस्कवरी ऑफ इंडिया. त्या पुस्तकात महाराष्ट्राच्या मातीचा मोठा गौरव केला आहे. मला तुमचा गौरव करायचा आहे, वरखेडी उपनगराचा. पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्या पुस्तकात असं सोन्याच्या अक्षराने लिहावं असं एक वाक्य या महाराष्ट्राच्या मातीचा गौरव करण्यासाठी लिहिलं. पंडितजी म्हटले, जगात फिरलो, पण जगात जेवढे संत जन्माला आले नाहीत तेवढे संत एकट्या महाराष्ट्रात जन्माला आले. महाराष्ट्र ही सामान्य भूमी नाही, महाराष्ट्र ही संतांची. हे वाक्य तिथलं आहे, हे वाक्य तिथलं आहे. सगळ्या राजकारणी लोकांनी तिथून घेतलेलं आहे. महाराष्ट्र ही मोठी भाषण, महाराष्ट्र ही संतांची भूमी, यांची रात्री उतरलेलीच नसते. महाराष्ट्राच्या मातीचं असं एवढं सगळं गोड वर्णन केलं आहे. महाराष्ट्रातल्या लोकांचं भाग्य आहे की एवढे संत महाराष्ट्रात जन्माला आले. पुढचं वाक्य जड आहे. महाराष्ट्रातल्या लोकांचं भाग्य, जगात जेवढे संत जन्माला आले तेवढे संत महाराष्ट्रात जन्माला आले, हे महाराष्ट्रातल्या लोकांचं भाग्य आहे. पुढचं वाक्य जड आहे. एवढे संत महाराष्ट्रात जन्माला आले, पण महाराष्ट्रातल्या लोकांना ते जिवंत असताना कळाले नाहीत, हे महाराष्ट्रातल्या लोकांचं दुर्भाग्य आहे. टाळ्या वाजवण्यासारखं वाक्यच नाही, हे बॅड लक आहे. तोंड झोडून घ्यावं लागेल आपल्याला. संत कळालेत आपल्याला, संत कळालेत. ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र पहा, या अभंगाचा जन्म कुठे झाला ते पहा ना. आळंदीतल्या लोकांनी ज्या वेळेला विटाळ होतो असं सांगितलं, त्यावेळेला या अभंगाचा जन्म आहे. आणि आता विटाळलेलं तोंड पाहण्यासाठी किती रांग आहे. सोन्याचा कळस 22 किलोचा, माऊली संस्थान म्हटली 11 किलोचा, लोकांनी 22 किलोचा केला. एकाच वारकरी महिलेनं 11 किलो सोने दिले. किती? एकाच महिलेने दिलं, वारकरी महिलेनं, नांदेड जिल्ह्यातली. काय सांगतो मी, लक्षात येते तुम्हाला.
आता माऊली म्हटले मी 8 तारखेला वृंदावनला जाणार आहे. तुमच्या सगळ्या यात्रा ज्या असतात, तुम्ही असेल, प्रकाश महाराज असेल, प्रकाश महाराजांनी मला वाटतं बाहेरूनच फोन केला होता कुठल्या तरी राज्यातून. मला स्टेटस पाहतोच तुम्ही तुमची. उत्तराखंड, केदारनाथ, बद्रीनाथ. आता किती तारखेला जाणार? 8ला. ज्यांना जायचं असेल त्यांनी माऊली बरोबर जा. झालंय का? पुढची बुकिंग ॲडव्हान्स करून घ्या. काळजी करू नका, मी कमिशन मागणार नाही. खूप चांगली ना ही उत्तराखंड, बद्रीनाथ, केदारनाथ. हे धंदे नाहीत वारकऱ्यांचे. ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांचं चरित्र पहा, विठ्ठल पंतांचं. हे सगळी क्षेत्र करून आल्यानंतर लोकांनी त्यांना त्रास दिला. संन्याशी होता ना, चळला का काय? शास्त्री वासना पूर्ण झाली नाही वाटतं. स्त्री लोभानं माणसं पुन्हा ग्रहस्थ्यात आली. अरे 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 अरे, हा सगळा त्रास त्यांना तिकडनं आल्यानंतर झाला. सर्व क्षेत्रांची जी यात्रा आहे पायी. चैतन्य आश्रम हे नाव ठेवलं होतं विठ्ठल पंतांनी आपल्या श्रीगुरूंच्या, जिथे दीक्षा घेतली श्रीपाद स्वामींच्या तिथे. तुम्हाला पूर्ण चरित्र ऐकायचं असेल तर यूट्यूबला माझं नाव टाकायचं, सुनील महाराज मंगळापूरकर आणि संजीवन समाधी सोहळा आळंदी. पूर्ण चरित्र विठ्ठल पंतांचं माऊलीचं. मी आज एका विषयावरती बोलण्यासाठी हा अभंग निवडलेला आहे. संत. उत्तराखंड ही देवभूमी आहे आणि त्यावेळेला महाराष्ट्रातले लोक, आपल्या जगभरातले, भारतातले लोक ज्यावेळेला उत्तराखंडमध्ये प्रवेश करतात त्यावेळेला हायवेला कमानी लागतात आणि त्या कमानीवरती स्वागताचे बोर्ड आहे, देवभूमी उत्तराखंड में आपका हार्दिक स्वागत है. उत्तराखंड देवभूमी आहे आणि महाराष्ट्र ही संत भूमी आहे. इकडनं गुजरात लागतं, पलीकडनं गुजरात लागतं, बरोबर ना? गुजरात पण आहे, मध्य प्रदेश पण आहे, कर्नाटक लागतं, तेलंगणा लागतं, आंध्र प्रदेश लागतं. असे 5 राज्य लागतात महाराष्ट्राला लागून. किती? 5 राज्यातून भारतात लोक येतात, महाराष्ट्रात लोक येतात. उत्तराखंड में आपका हार्दिक स्वागत है देवभूमि में. तो हमें गुजारिश करना चाहते हैं महाराष्ट्र सरकार से, जब गुजरात से लोग आए, जब आंध्र प्रदेश से लोक आए, जेव्हा लोक कर्नाटकात येतील, तेलंगणात येतील, मध्य प्रदेशमध्ये येतील, त्यावेळेला इकडनं अशा स्वागताला महाराष्ट्राच्या हायवेवरती अशा कमानी लागल्या पाहिजेत. संत भूमी महाराष्ट्र में आपका हार्दिक स्वागत है. महाराष्ट्र ही संतांचीच भूमी आहे. तुम्ही फक्त संत कोणत्या जातीचे आहेत म्हणून राजकारण खेळू नका. तुम्ही वाटून घेतले संत, जातीवार वाटून घेतले संत. तुम्ही संतही सोडले नाहीत आणि तुम्ही देवही सोडला नाही. श्रीराम म्हटलं की अमुक पक्षाची मक्तेदारी. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे शूरवीर पुरुष, जाणता राजा म्हटलं की अमुक पक्षाची मक्तेदारी. वाटून घेतले तुम्ही. मैंने सुना था अब्राहम लिंकन से पॉलिटिक्स इज अ वेरी डर्टी गेम, पर इतनी भी डर्टी होगी ऐसी नहीं मालूम. इतने गिर जाओगे. स्वाभिमान बाळगलाच पाहिजे. आपण आपल्या धर्माशी निष्ठ राहिलाच पाहिजे, पण क्वालिटी मेंटेन केली पाहिजे. मधुकर महाराज ज्यावेळेला काही काही भूमिका घेतात त्यावेळेला आमची छाती भरून येते, ऊर भरून येतो की असा सच्चा माणूस पाहिजे या महाराष्ट्रातला एक वारकरी कीर्तन. प्रकाश महाराज असतील, तुम्ही सगळे संत मी कायम पाहतो तुम्हाला. 1996 पासून तर आतापर्यंत आपण कायम एकमेकाच्या मागे पुढे कुठेतरी प्रवासात किंवा दिनचर्येमध्ये दिसतोच. इकडनं तुम्ही जाता, कधी तुम्ही आमच्या भागामध्ये कीर्तनाला येता, कायम येता तुम्ही, मला माहित आहे. का सांगतो मी आपल्याला? ही शिकवण संतांनी दिलेली आहे आपल्याला. भागवत धर्माची, हिंदू धर्माची पताका कष्टानं जतन करायला सांगितलेली आहे. पाहे पा ध्वजेचे
चिरगुट आहे माधवाचे चिरगुट आहे माधवाचे चिरगुट राया जतन करिता संत तोची जाणा जगी संत सांगतो मी तुम्हाला. आपण भाग्यवान आहे, माऊलींच्या नंतर जन्माला आलो. आपण भाग्यवान आहे, तुकाराम महाराजांच्या नंतर जन्माला आलो. आपण भाग्यवान, जोग महाराजांच्या परंपरेमध्ये जोग महाराजांच्या नंतर मोठे बुवांच्या छत्राखाली आपल्याला काही दिवस राहता आलं, त्यांच्यासोबत त्यांच्या दर्शनाचा लाभ घेता आला. बुवा ज्ञानेश्वरी सांगायची आम्हाला, ज्ञानेश्वरी 4थ्या वर्षात काही वेगळाच पाठ असायचा होतो, वेगळाच पाठ असायचा. हे ओवी इतकी सोपी आणि सुटसुटीत समजून सांगायचे मधू बाबा, असं वाटतं माऊलीच बोलताय, माऊलीच बोलताय. इतका हसरा चेहरा कधीच नाही. मी सगळ्या क्षणाचा साक्षीदार आहे, शेवटाचा सुद्धा, सगळ्या क्षणांचा साक्षीदार आहे. का सांगतो मी तुम्हाला, संत कुणाला म्हणतात. आम्ही संस्थेमध्ये ज्यावेळेला प्रवेश घेतो त्यावेळेला शब्दाची व्युत्पत्ती भांडारकराच्या पुस्तकामध्ये अस धातूपासून सत हे वर्तमान कालवाचक विशेषण तयार होतं आणि त्याला प्रथमेचे बहुवचन लागून संत शब्द तयार होतो. याचा अर्थ असा, आचार विचार संपन्न असेल आणि सतनाम परमात्म्याची प्राप्ती झाली असेल त्यांना संत म्हणतात. बाकीचे कोण आहे तुम्ही तुमचं तपासा. आचार विचार संपन्न असेल आणि सतनाम परमात्म्याची प्राप्ती झाली असेल त्यांनाच संत म्हणतात. ते संत कसे असतात तर त्याची काही लक्षणं सांगितलेली आहेत. दया पहिलं लक्षण कोणतं, संत तोची जाणा जगी. जाणा सांगितलं, कीर्तन आवडलं घातली माळ, कीर्तनकाराला जाणायला सांगितली, जाणा, थोडीशी प्रचिती घ्या, बरोबर ना. आजकाल रोगरची जरी बाटली घेतली तर त्या रोगरमध्ये किती टक्के रोगर आहे याच्यावरची टक्केवारी पर्सेंटेज लिहिलेलं आहे ना, रोगरवरती लिहिलंय का? तुम्हाला विचारतो, लिहिलंय का नाही त्याच्यावरती? याच्यात 42% आहे. ते मला औषधाची नावं नाही माहिती, कारण आपण विषयाची परीक्षा कधी घेतलीच नाही. ते तुम्हाला रोज घ्यावी लागते. याच्यात 42%, याच्यात 52%. अरे विषयामध्ये सुद्धा क्वालिटी किती पर्सेंटेज आहे हे तपासायला सांगितलं. संत तपासण्यासाठी किती कस लागावा लागेल हे तर ओळखा. जाणा, संत तोची जाणा जगी. कोणती लक्षण आहे? मग तुमच्यासाठी एक पुढे ठेवलं, दया. बघा त्याला वाकडं बोलून बघा, त्यानं जर शिवी दिलायचं समजायचं नापास. खरे खोटे? काय त्रास दिला माऊलींना, काय त्रास दिला? आणि त्रास देण्यासाठी काय मागून घेतलं श्री गुरूंकडून? स्वतः करता मागितलं नाही, जगा करता मागितलं. पसायदान यांचं कल्याण करा, सद्गुरु देवा यांचं कल्याण करा, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछेल तो ते लाहो प्राणी जात. या विश्वाला मैत्रीचा संदेश देणारे, फ्रेंडशिप 25 मध्ये बोलतोय मी. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप सगळे ॲप्स चालवणारे लोक आहेत इथे. जगाला फ्रेंडशिप, जगाला मैत्रीचा संदेश देणारे या विश्वाच्या पाठीवरले पहिले संत कुठले असतील आणि पहिले मैत्रीचा संदेश देणारे संत कोणते असतील तर ज्ञानेश्वर महाराज. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. आणि ज्ञानदेवांचे मित्र कोण होते? नामदेव महाराज. दोघे तीर्थयात्रेला गेले होते, दोघे तीर्थयात्रेला गेले होते.
जगाला मैत्रीचा संदेश देणारे संत ज्ञानेश्वर महाराज, माऊलींच्या अंगातली दया माफ करून टाकलं. संत तोची जाणा जगी दया. आता दया कशाला म्हणतात माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. दया भूतेश्व लोलुपम मार्दवम रीचापलम या पदाचं वर्णन करत असताना माऊली म्हणतात, आता दया तैसी पूर्ण चंद्रिका जैसी निभविता न कडसी साने थोर, तैसे दुःखिताचे शिनने हिरता सकणोपणे उत्तमा औत्तमणे विवंचुगा. पै जगी जीवना सारिखे वस्तू अंगावरी उपके, परी जाते जीवित राखे तृणाचे पै पायी काटा निहटे, तैते व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढीला जेनी. तळपायाला काटा टोचला की डोळ्याला आपोआप पाणी येतं. तसे संत हे जगाच्या दुःखानं दुःखी होतात आणि जगाच्या सुखानं सुखी होतात. तुका म्हणे सुख पराविया सुखे आणि अमृत हे मुखे श्रवतसे. दया. पुढचं लक्षण सांगितलं क्षमा. त्याचं वर्णन केलं. तेवेची क्षमे लागी पृथ्वीशी पवाडू अंगी. पृथ्वीला चिरा फाडा वखरा नांगरा ती काय करते? शांत राहते. तसं संतांनी असावं. असं काही आहे का? हो आहे. चला पैठणला घेऊन जातो मी तुम्हाला. पैठणला काय झालं माहिती? टवाळ ठरलं. टवाळ शांती ब्रह्म आहे म्हण. हा शांती ब्रह्म आहे. गोसाव्याचा पोर शांती ब्रह्म म्हणवतोस. आम्ही काय वेडे आहेत का? ब्राह्मणांनी टवाळ ठरवलं. अरे पण त्याला राग कधी येतच नाही म्हणून शांती ब्रह्म म्हणतात. आणू की आपण विडा उचलला, पैंज लावली, चला घ्या 100 रुपये पैंज त्या काळातली. आणि विडाई कुणाला दिला महाराज? यवनाला. जे आपल्याला जास्त त्रास देतात त्यांनाच दिला. आई बात समज में? 100 शहरी और 1 संगमनेरी. हम संगमनेर से है. आपल्याला जे जास्त त्रास देतात कायम आपल्या मुळावरच उठलेले आहेत. कायम विरुद्ध. समांतर कधी नाहीच. हमने कब कहा था वो आतंकवादी है? हमने कब कहा था वो आतंकवादी है? हम कभी नहीं कहेंगे, नहीं कहते भी नहीं. लेकिन जो जो निकलते हैं वो आतंकवादी क्यों होते हैं? कुछ समझते हो? 100 सुनार की और 1 लोहार की. हमने नहीं कहा, कहेंगे भी नहीं. फैजाबाद गए थे हम. फैजाबाद मालूम है? अभी उस डिस्ट्रिक्ट का नाम कर दिया अयोध्या. क्षमा क्षमा कहते हैं हम. एक प्राचार्य थे, एक प्रोफेसर थे और एक डॉक्टर थे. 3 सगे भाई. मीडिया वालों ने पूछा, आप श्री राम, प्रभु श्री राम से आपका क्या रिश्ता है भाई जी? आंखों में आंसू आकर बोले, प्रभु श्री राम हमारे पूर्वज है ऐसे कई भाई जो जानते हैं धर्मांतरण करके उनको बनाया गया है, लेकिन है हिंदू. वो कहते हैं हमारे दादा परदादा श्री राम जन्म के अवसर पर लड्डू बांटते थे, लड्डू खाते थे. मंदिर से लड्डू आते थे, हनुमानगढ़ी से लड्डू आते थे. हमारे पिताजी परोसते थे. जन्मदिन के वक्त रामनवमी को राम हमारे पूर्वज. पर ये बाकी के लोग कहते वो भाड़ में जाए, हमको क्या करना उसका. या देशानं कधीच इतर धर्माच्या लोकांना त्रास दिला नाही. ही या हिंदू धर्मातल्या लोकांच्या अंतःकरणातली, कारण आम्हाला संतांनी शिकवलेली सूत्र आहेत. क्षमा, दया. यवन आणि विडा उचलला संत एकनाथ महाराजांचा गुणधर्म मोडण्याचा. शांती ब्रह्म म्हणवतोस. शांती ब्रह्म वा. काय करायचं? गंगेच्या काठावरती उभा राहा. रोज येतो सकाळच्याला तो गंगेची आंघोळ करायला. नाथ महाराज गंगेमध्ये स्नान करण्यासाठी गेले. गंगेची यमुनेची गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधम कुरु. हे मुलं आहेत संस्थेतले. माऊली आपल्या संस्थेतलेत ना सुदर्शन महाराज.
यांचे चेहरे बघा किती तेजस्वी आहे, वाजले किती बघा. आणि तुमचे घरचे बघा, मोबाईलची गेम खेळत असेल ते आता, तुमच्या सुद्धा आयुष्याची गेम करून टाकली. आई शपथ. पोरग जन्माला आल्या आल्या कुठं सेल्फी काढता का माऊली? पोरग जन्माला आल्या आल्या. आता सेल्फीचा वेगळाच प्रकार आहे. अरे एवढे पराक्रम करायला लागले तुम्ही, सगळ्या जगाला दाखवायला लागले. कॉंग्रॅच्युलेशन टू बेबी गर्ल. वा या. अरे लांबचं जाऊ द्या, मोर द्या. माझ्या एका मित्राचा फोन आला मला, चांगला जबरदस्त मृदंग वाजवतो, मुलगा झाला म्हणे रात्री 12 वाजता. आणि नंतर म्हटलं छान आहे, ठीक आहे. नंतर व्हॉट्सअप चेक केलं, त्यानं त्याचा आणि तिचा फोटो पाठवला होता, मुलगा झाला. नंतर सकाळच्याला लगेच मुलाबरोबर. त्या ऑपरेशन थिएटरमध्ये किती खतरनाक रेडिएशन्स असतात, तिथं डॉक्टर मोबाईल नेत नाही. नेतो का? नेतो का? आणि तुम्ही लहान बाळाजवळ त्याची जी मावशी ती मावशी पहिली ठोकली पाहिजे. ती सेल्फी काढणारी तीच, तिला लय वळवळ, तिला अनुभव घ्यायचा आहे ना. सेल्फी काढते आणि बरोबर फोटो टाकते. आई शपथ. ज्यांच्या मुलांना तुम्ही झोक्यामध्ये मोबाईलचं वेड लावलं, ती मुलं भविष्यात वेडी होणार. आत्ताच मुलं सायको झालेली, आत्ताच. महाराजांना सुद्धा फोन आले. काय रे फोनचं घेऊन हे घे. अनिकेत कधी कुठपर्यंत मोबाईल? सांभाळा, लहान मुलांना सांभाळा. डॉक्टर तात्याराव लहाने, जागतिक नेत्रतज्ञ. आत्ता मुलांच्या ज्या वेळेला तुम्ही सोनोग्राफी करता त्यावेळेला पोरांच्या आतमधल्या डेव्हलपमेंटमध्येच फॉल्ट निघून राहिले. माना वाकड्या आहेत आता. या क्षणाला का पोराची मान आतमध्ये गर्भामध्ये वाकडी कशी झाली? त्या पोराने कोणता मोबाईल बघितला? अरे त्याने नाही, पण त्याच्या मम्मीनं बघितला ना झोपताना मोबाईल. खाली मोबाईल. आपली सगळ्यांच्या माना सध्या कडक झालेल्या आहे. नीट डॉक्टरकडे जा, फिजिशियनकडे, सगळ्यांच्या, माझ्या सहित. मी परवा डॉक्टरकडे गेलो, म्हणून डॉक्टर या हाताला खूप मुंगे येतात. डॉक्टर फक्त म्हणजे उजव्या हातात मोबाईल नका वापरू, डाव्या हातात मोबाईल वापरा. देवा शपथ मला आरतीच्या आहे. आता काय करायचं? हे खोटं आहे. हा का खोटं वाटतंय? ओरिजिनल आहे, ट्रू. डॉक्टर तात्याराव लहाने यांनी सांगितलं पुढची पिढी वाकड्या मानेची जन्माला येणार आहे. हे ध्यानात ठेवा. तुम्हाला वाटतंय ठीक आहे, काय तुमचं स्वातंत्र्य, फेसबुक, इंस्टाग्राम सगळीकडेच तुम्ही सध्या, तुमचा तर धुमाकूळच चालू आहे. कुठं चॅटिंग करतो याचा तरी पत्ता पाहिजे आपल्याला. चॅटिंग या शब्दाचा अर्थ टायपिंग नका घेऊ. बात समझो, गहराई की बात है ये. मोबाईल तुम्हाला चंद्रावरती नेईन तो काही दिवसांनी. इतकी त्याच्यामध्ये क्वालिटी आहे, इतकी क्वालिटी आहे. तुम्हाला आज अमेरिकेत बोलायचं आहे, आज तुम्हाला ऑनलाईन अभ्यासक्रम करायचे मोबाईलवरती आहे. पण मोबाईलने जेवढी प्रगती केली तेवढी अधोगती. मोबाईलमुळे माणसं खोटं बोलायला शिकली आणि मोबाईलमुळे माणसं अनैतिक वागायला लागली. कंट्रोल करा, कंट्रोल वापरा 100%. खूप जबरदस्त माध्यम आहे. जगाच्या स्पर्धेत पुढे जाण्यासाठी मोबाईल आणि इंटरनेटसारखा दुसरा पर्याय नाही. तुम्ही अमेरिकेचे क्लासेस भारतामध्ये करू शकता. www.com इन इकॉनॉमिक्स डेव्हलप इन अमेरिका, गो अँड सर्च. www.com इन ॲग्रिकल्चर डेव्हलप इन ब्राझील, गो अँड सर्च. www.com इन मेडिकल रिसर्च इन रशिया, गो अँड सर्च. व्हॉट्सअप आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या नादी नका लागू. अभ्यास करा, अभ्यास. लहान मुलांच्या हातात क्षमा सांगतोय मी. काय सांगतोय? क्षमा. काय झालं? तो ब्राह्मणाने पैंज लावली, नाथांना राग आणायचा.
तो यवन गंगेच्या काठावरती उभा राहिला. नाथ गंगेमध्ये गेले, बाहेर आले, स्नान करून यानं पाण्याचा तोबरा भरून ठेवला तोंडामध्ये, पचकन थुकला नाथांच्या अंगावरती. नाथ म्हटले श्रीहरी. पुन्हा पाठ मोरे झाली, गंगेत गेले. पुन्हा नाथ बाहेर आले, यानं पुन्हा तोबरा भरलेला नाथांच्या अंगावरती पचकन थुकला. 10, 12, 15, 20, 50 वेळा झालं, असं 100 वेळा झालं. पण नाथांनी एका शब्दाने त्याला कधी एक शब्द उच्चारला नाही. नाथ बोललेच नाही काय त्याला. त्याचा घसा कोरडा पडला, थुका संपला, पाहणा तोंडातली लाळच संपली, घसा शुष्क झाला, कोरडा झाला. आणि नाथांच्या चरणावरती ताटांग दंडवत केला. म्हटलं नाथ, मुझे क्षमा करो, मुझसे अनंत अपराध हो गए, मैंने 100 बार आपके ऊपर थूक दिया, मुझसे अनंत अपराध हो गए, मुझे क्षमा करो, मैं बहुत बड़ा पापी हूं है नाथ. नाथ महाराज म्हटले अरे अरे पगले, ऐसा मत कर, वेड्यासारखा काय करतोस. तो म्हटलं मी पापी आहे, मी तुमच्यावरती 100 वेळा थुंकलो. नाथ म्हटले 100 वेळा थुकला तू पापी नाही. आतापर्यंत मला तुझ्यासारखा पुण्यात्मा कोणी भेटला नाही. तुझ्यासारखा पुण्यवान पुरुष माझ्या आयुष्यात मला पूर्वीच भेटायला पाहिजे होता. तू पापी आत्मा नाही आहे, तू पुण्य आत्मा है. आप कौन सी मिट्टी के बने हो नाथ, क्रोध आपको आता ही नहीं. मैंने ये तो सिर्फ बीड़ा बिठाया था आपको क्रोध आने के लिए, आपको क्रोध लाने के लिए. तुम्ही कोणत्या मातीचे तयार झाला था, मी विडा उचलला तुम्हाला. अच्छी बात हुई, ये विडा पुण्य का विडा आहे, हा पुण्याचा विडा आहे. तुझ्यासारखा पुण्यात्मा मला पूर्वीच भेटायला पाहिजे होता. तो म्हटला मी पापी आहे. नाथ म्हटले का तोंडावरती होतो, तू पापी नाहीस, तुझ्यासारखा महात्मा मी कधी बघितला नाही. काय कारण. नाथ महाराज म्हटले अरे माझ्या पुण्यानं मी एकदाच रोज गंगेचं स्नान करत होतो, तुझ्यासारख्या पुण्यात्म्याचं दर्शन झालं. आज एका दिवसात मला 100 वेळा गंगेचं स्नान झालं. क्षमा, दया, क्षमा ज्यांचे अंगी, अजून कोणते गुण असायला पाहिजेत आणि कोणते नसायला पाहिजेत. जे नसायला पाहिजेत ते लोभ, अहंता, नये, मना, जगी विरक्त तोची जाना. विरक्ती नाम वैराग्य. तैसे ऐहिकाचे का स्वर्गीचे भोग पायी झाली असो, इच्छेचे परी भोगावे हे नरूचे जगा माझी. अंगामध्ये शक्ती सामर्थ्य असताना, भोग भोगण्याची इच्छा असताना, भोग प्राप्त असताना देखील भोगाला लात मारले, याला म्हणतात वैराग्य. ते वैराग्य तुमच्याकडे आहे. त्या वैराग्याच्या जोरावरती तुम्ही इहलोकामध्ये आणि परलोकामध्ये सुखी असता. त्याचं कारण शुद्ध ज्ञान तुमच्या मुखामध्ये आहे. शुद्ध ज्ञान म्हणजे काय. शुद्ध ज्ञान म्हणजे जसा परमात्मा आहे तो तद स्वरूपानं प्रतीतीला येणं, हे शुद्ध ज्ञान आहे. बाकीचं काल्पनिक आहे, खोटं आहे, मिथ्या आहे, अनाठाई आहे. हा मिथ्या पसारा मागे सारा आणि जगाच्या कल्याणासाठी कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा. काठी मुके ज्ञाने
विरक्त जन जगी 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 विरक्त जन जगी जगी जगे सर्वांनी लक्ष द्या. पंकज महाराज या रागातून आपल्याला सनई वाजून दाखवणार. वा